नाशिकमध्ये शुक्रवारी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा पार पडली होती आणि या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी नाशिकला दत्तक घेणाऱ्या फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केला होता, टीकाही केली होती। सोबतच तपोवनामध्ये होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून भाजपवरती हल्लाबोल केला। ठाकरे बंधूंच्या या सभेनंतर आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। ठाकरे फक्त निवडणुकीमध्ये पर्यटन करण्यासाठी नाशिकला येतात असं फडणवीस म्हणाले। सोबतच कुंभमेळ्यावरून सरकारवरती झालेल्या टीकेला देखील फडणवीसांनी उत्तर दिलं। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय। मी त्यानंतर ही तक्रार नाही केली। मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं। अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत। तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये हे, यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आता याच्यावरती कुंभमेळा करायचा, कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन। सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं। सगळ्याकरता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना 16/4/2016 रोजी तुम्ही हा ठराव केला। त्यानंतर आमची सत्ता आली। आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला, आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या चॅलेंज पे चॅलेंज असा एक अंक बघायला मिळतोय आणि यामध्ये